गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनांवर गुन्हा दाखल, 2 गोवंशांना जीवदान, 2,85,000चा ऐवज हस्तगत। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू वाहनातून जनावरांची वाहतूक होत असताना सदर वाहनांचा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी अधिक चौकशी करून 2,85,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करत 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना 10 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोलाकडून धोतर्डी ते सांगळूद मार्गावरून एका मालवाहू वाहनातून जनावरांची वाहतूक होत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। दरम्यान पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मालवाहू वाहनात 2 गोवंश बैल निर्दयतेने कोंबून बांधून कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचं चौकशीत निष्पन्न झाले। त्यावरून मालवाहू वाहन 2 बैल असा एकूण 2,85,000चा ऐवज हस्तगत केला। सदर घटनेच्या फिर्यादीवरून शेख वहीद शेख जुम्मा आणि अन्य एका जणाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला। पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळसह पोलीस करत आहेत। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.